सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर। आज मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावायलाच हवा। मुंबईमध्ये राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार। माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास मनाई। अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी। केवळ रागाचं चित्रीकरण करण्यासाठी परवानगी। निवडणूक आयोगाची भूमिका। राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह। मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक नाही। केवळ रांगांचं चित्रीकरण करण्याची परवानगी मिळालेली आहे। माध्यम प्रतिनिधींना अजून कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीचा अनुभव आलेला नाही। मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींना कुठेही अशा पद्धतीची वागणूक मिळालेली नाहीये। मुंबई राज्य निवडणूक आयोगाचा हा एक आणखीन अजब कारभार आपल्याला पाहायला मिळतो। माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास निवडणूक आयोगानं बंदी केली। अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना सोडत नाहीयेत। केवळ रांगांचं चित्रीकरण करा असं निवडणूक आयोगानं भूमिका घेतली आहे। मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा हा अजब कारभार पाहायला मिळतोय। नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय ते सुद्धा निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं नाही। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। जय, नेमकं या सगळ्या पाठीमागचं कारण समोर येतंय का? नेमकं का अडवणूक माध्यम प्रतिनिधींची केली जाते? निश्चितच आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रावरील प्रवाशांसाठी प्रसार माध्यमांच्या प्रवासिका पासेस जे आहेत ते बनवण्यात आले आहेत। मात्र तरी सुद्धा मुंबई राज्य निवडणूक आयोगाचा हा अजब कारभार जो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यात जे आहे ते मनाई करण्यात येत आहे। मग व्हिडिओ जर्नलिस्ट किंवा पत्रकार यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न या सर्व कारभारामधून दिसून येत आहे। अधिकृत प्रवेश पत्रिका असतानाही मतदान केंद्रामध्ये माध्यम प्रतिनिधींना प्रवेश घालण्यास बंदी करण्याचं पाहायला मिळतं। नेमका हा प्रकार कोणत्या मतदान केंद्रावरती होतोय? ते मतदान केंद्र कोणतं आहे, कोणत्या भागातलं आहे, याच्या संदर्भातली काही माहिती मिळतीये? निश्चितच दादर परिसरातील जे काही मतदान केंद्र आहेत या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार जो तो घडण्याचा पाहायला मिळतोय। आज दादर या परिसरात घडला। मात्र जे वांद्रे असेल किंवा मग धारावी भायखळा याच परिसरात सुद्धा या मतदान केंद्रांवरती सुद्धा अशा प्रकारचं प्रकरण जे आहे ते घडल्याचं पाहायला मिळते। केवळ रांगेचे चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक माध्यम प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या कुठल्या अधिकाऱ्याशी कर्मचाऱ्याशी या संदर्भात चर्चा केली आहे का? त्यांच्याकडून काही माहिती मिळते का? का अडवलं जातंय माध्यम प्रतिनिधींना? निश्चितच व्हिडिओ जर्नलिस्ट यांना कुठेतरी चित्रीकरण करण्यासाठी आतमध्ये परवानगी नसल्याची बाब जे आहे ते हे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। खरं पाहायचं झालं तर गेल्या अनेक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा कारभार जो तो पाहायला नव्हता मिळाला। मात्र हे पहिल्यांदाच कुठेतरी असं घडताना पाहायला मिळत आहे। कारण यापूर्वी सुद्धा चित्रीकरण करताना माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका असल्याच तर आतमध्ये परवानगी दिली जात होती। मात्र आज यावेळीच जे आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा या संदर्भातली कोणती कल्पना निवडणूक आयोगाच्या कुठल्या अधिकाऱ्याने किंवा तशा पद्धतीचं काही पत्रक माध्यम प्रतिनिधींना देण्यात आलं होतं का की अशा पद्धतीची आपल्याला बंदी असेल, प्रवेश देता येणार नाही? खरं पाहिजे झालं तर याबाबतची कोणतीही स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलं नव्हतं। खरं पाहिजे झालं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान केंद्र मतमोजणीच्या केंद्रावरील तर प्रसार माध्यमांची एक वेगळी प्रवेशिका जी आहे ते ही निवडण्यात येते आणि त्यावरती मुंबई महानगरपालिकेला तितका सुद्धा दिला जातो आणि त्यामुळे माध्यमांच्या प्रवेशासाठी हा संपूर्ण पास जो आहे तो बनवण्यात येतो। मात्र आज सकाळी जे आहे जेव्हा माध्यम प्रतिनिधी असतील किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट हे ज्यावेळी प्रसार त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी पोहोचतात त्यावेळी जे आहे ते निवडणूक आयोगाच्या आपण या सगळ्या घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा जय। आपण या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपल्या वेळोवेळच्या पुढच्या बातमीपत्रांमध्ये देत राहू। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहिती करता।